Hello, dear students. Today we are going to learn a poem named Money 2.6. In the beginning, there are icebreakers. Discuss in the class about importance of money. बघा या ठिकाणी आपल्याला मनीचं काय इम्पॉर्टन्स आहे हे वर्गामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. व्यापारामध्ये बिझनेसमध्ये मनी हे भांडवल म्हणून वापरले जातात. त्यासोबतच मनी इज नेसेसरी टू सॅटिस्फाय बेसिक नेसेसिटीज. मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैसा आपल्याला लागतो. मनी इज रिक्वायर्ड फॉर एज्युकेशन. पैसा आपल्याला शिक्षणासाठी लागतो. त्यासोबतच मनी इज इसेन्शियल फॉर हेल्थ केअर सर्व्हिसेस. पैसा हा आपल्याला आरोग्यासाठी लागतो. त्याच्यानंतर आहे कंप्लीट द वेब. मनी स्पेंड ज्युडिशियसली. पैसा योग्य प्रकारे कसा वापरता येतो. हाऊसिंगसाठी, एज्युकेशनसाठी, फूड, हेल्थ केअर आणि डोनेशन फॉर द पुअर अँड नीडी अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपल्याला पैसा वापरता येतो. आता खाली काय विचारलं बघा. मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या मित्रामधल्या चांगल्या क्वालिटीज, चांगले गुण तुम्हाला सांगायचे आहेत. हेल्पफुल म्हणजे मदत करणारा, ॲफेक्शनेट म्हणजे आपुलकी असणारा, प्रेम असणारा, ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासू आणि ट्रूथफुल म्हणजे सत्य बोलणारा, असे काही गुण आपल्याला आपल्या मित्रामधले सांगता येतील. त्याच्यानंतर पुढं एक प्रश्न विचारला आईस ब्रेकर्समध्ये की डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड. तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उसने देता का. देत असाल तर यस उत्तर असेल तर काय कारण आहेत आणि नो उत्तर असेल तर काय कारण आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपण पोएमकडे जाणार आहोत. पोएमचे कवी आहेत विल्यम एस डेव्हिस. ही वॉज बॉर्न इन 1871 अँड डाईड इन 1940. विल्यम एस डेव्हिस वॉज अ वेल्श पोईट अँड रायटर. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England. Street singer म्हणून इंग्लंडमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. After several years of a wandering life, he published his first volume. आणि भटकंतीचं जीवन जगल्यानंतर त्यांना जी कविता लिहिण्याची आवड होती त्या सगळ्या कवितांचा एक संग्रह त्यांनी लिहिला. त्या कविता संग्रहाचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. आता हा झाला त्यांचा कविता संग्रह. या प्रेझेंट पोएममध्ये मनी या पोएममध्ये काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. बघा याच्यामध्ये या पोएममध्ये एक श्रीमंत माणूस आहे की त्याला गरीब व्हायचा आहे आणि गरीब होऊन त्याला खरा आनंद शोधायचा आहे. कारण की त्याला माहीत आहे की आपल्याकडे जेव्हा पैसा असतो तेव्हा त्याला खरा आनंद घेता येत नाही किंवा पैशाचं खरं महत्त्व कळत नाही आणि म्हणून तो स्वतःला गरीब त्याला व्हायचं असतं आणि नंतरच खरं त्याला पैशाचं महत्त्व कळत असतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आणि कवितेच्या शेवटी कवी आपल्याला असं सांगतो की आता त्याच्याकडे पैसा नाही आहे परंतु त्याच्याकडे मित्र आहेत जे की त्याचे विश्वासू मित्र आहेत. बघा आता फर्स्ट स्टांजा बघूया. मनी. वेन आय हॅड मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. विल्यम एस डेव्हिस इन हिज पोएम मनी मेक्स हिज रीडर्स फेस द रियालिटी ऑफ लाईफ. फ्रॉम अ डिस्टन्स रिच मॅन लुक्स हॅपी ॲज ही हॅज द बिगेस्ट सिक्युरिटी ऑफ लाईफ. आपल्याला माहीत आहे की कुठल्याही श्रीमंत माणसाकडे बघितल्यानंतर आपल्याला दुरून जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा खूप आनंदी असेल कारण की त्याच्याकडे बिगेस्ट सिक्युरिटी आहे, त्याच्याकडे पैसा आहे. पण तसं नसतं. कवी म्हणतो बट द पोएट वॉन्ट्स टू टेल द रीडर दॅट द ट्रूथ इज नॉट सो. सत्य हे नाही आहे, सत्य काहीतरी वेगळं आहे. वेन वी हॅव मनी वी डू नॉट अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ इट बिकॉज वी हॅव इनफ. वी रिअलाइज द रिअल वर्थ ऑफ मनी वेन वी लूज इट. जेव्हा आपल्याकडे भरपूर पैसा असतो तेव्हा आपल्याला पैशाचं महत्त्व कळत नाही, पण जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो तेव्हा मात्र पैशाचं आपल्याला महत्त्व कळतं. ही टेल्स अबाउट हाऊ मनी अट्रॅक्ट्स फ्रेंड्स हू आर नॉट रिअल वेल विशर्स. कवीनं या पोएममध्ये सांगितले की पैसा ज्या व्यक्तीकडे आहे, जो व्यक्ती श्रीमंत आहे, त्याच्याकडे फ्रेंड्स कसे आकर्षित होतात. भलेही ते त्याचे वेल विशर्स नसतात, त्याचे हितचिंतक नसतात, पण पैशासाठी त्याच्याकडे आकर्षित होतात. दे जस्ट वॉन्ट टू मेंटेन द रिलेशनशिप बिकॉज दे आर ग्रेडी फॉर मनी. त्यांना त्या व्यक्तीसोबत रिलेशन्स ठेवायचेत, संबंध ठेवायचेत कारण की त्याला
त्यांना पैशाचा लोभ आहे, त्याला त्या लोकांना त्या श्रीमंत माणसाचं चांगलं करायचं नसतं, परंतु त्याच्याकडे पैसा आहे म्हणूनच ते फक्त त्याच्यासोबत राहत असतात. दे डू नॉट कम फॉर हिज हॅपीनेस बट फॉर हिज प्रॉस्परिटी. त्याच्या आनंदासाठी ते त्याच्याकडे आले नाहीत, तर त्याच्याकडे असलेल्या पैशासाठी ते आलेले आहेत. नेक्स्ट स्टांजा बघूया. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ड नो. बघा, त्याच्यानंतर पोएट काय करतो की एक कंपॅरिझन करतो. पोएट कम्पेअर्स हिमसेल्फ टू अ चाइल्ड हू हॅज गॉट अ ट्रम्पेट बट डज नॉट नो हाऊ टू ब्लो इट. एखाद्या मुलाकडे ट्रम्पेट असेल आणि त्याला माहीत नसेल की ती कशी वाजवायची. ट्रम्पेट म्हणजे अर्थ दिलेला आहे बघा, अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, ते कसं वाजवायचं हे लहान मुलाला कळत नाही आणि त्याच्यामुळे तो त्या ट्रम्पेटकडे नुसता बघतच राहतो. तशी अवस्था कवीची झालेली आहे. सो ही holds the trumpet the way he wants to, but the poet does not have the freedom to lead his life the way he wants to because his money has snatched from him that liberty. आता श्रीमंत माणसाचं कसं असतं की त्याच्याकडे पैसा असतो आणि परंतु त्याला हवं तसं जीवन जगता येत नाही, त्याला अनेक प्रकारची बंधनं असतात. He has to follow certain norms as the society guides him, but the poet is so disturbed with this false word that he does not want to disclose the fact he does not have the freedom. आता श्रीमंत माणसांना लहान सहान गोष्टी करण्याची मोकळी नसते, छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेता येत नाही, सोसायटीमध्ये त्यांना एका स्टेटसनं राहावं लागतं आणि त्याच्यामुळं जीवनामधला जो खरा आनंद असतो, जो की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो, तो मात्र त्यांना घेता येत नाही. ते नेहमी कायमच स्वतःला टँगल्समध्ये, बंधनांमध्ये गुंतून घेतात आणि मोकळं जीवन जगू शकत नाहीत. आता आपल्याला नेक्स्ट स्टांजा बघायचं आहे. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. In the stanza 3, the poet talks about his thoughts. He thinks continuously about the meaning of life and realizes how a poor man's life is so difficult that their hearts are never light. Their wives always grumble and are not satisfied with their husbands' work as they do not earn much money. Even after working throughout the day, they are not sympathetic towards the hard work done by their husbands as their only interest is the money they bring home. आता गरीब माणसाची गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी की गरीब माणूस जो आहे त्याची पत्नी एखाद्या मधमाशीसारखं, एखाद्या बीसारखं, एखाद्या माशीसारखं तिचं गुणगुणणं, हमिंग करणं तिचं सुरूच असतं. नेहमी त्यांना ती आपल्या नवऱ्याला नेहमी त्रास देते पैशाच्या कारणावरून. ती हे बघत नाही की नवऱ्यानं किती काम केलेलं आहे, दिवसभर काम केलेलं आहे, परंतु तिला अपेक्षा असते की नवऱ्यानं किती पैसे आणलेले आहेत. या गोष्टीसाठी नेहमी ती नवऱ्यासोबत कुरबुर करत असते आणि म्हणून गरीब माणसाचं जीवन हे अवघड असतं असं कवीला सांगायचं आहे. नंतर काय सांगितले बघा नेक्स्ट स्टांजामध्ये. सो वेन आय हिअर दोज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन, पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. आता पोएट आपल्याला मेरी गो राऊंड, आपल्याला माहीत आहे सगळ्यांना कसं असतं की मेरी गो राऊंडच्या मुवमेंटसारखं आपल्या लाईफचं मुवमेंट आहे. इफ बाय एनी चान्स द व्हील ऑफ फॉर्च्यून चेंजेस अँड द रिच lose their property, the poor will laugh at the changed condition of the rich. एखाद्या श्रीमंत माणसाची प्रॉपर्टी गेली तर नक्कीच गरीब व्यक्ती त्याच्याकडे, श्रीमंताकडे बघून हसायला लागतो. द पोएट हॅज एक्सपिरियन्स सो मच ऑफ falsehood while living life as a rich man. आणि आपल्या कवीनंसुद्धा एक श्रीमंत माणूस म्हणून खूप खोटं जीवन जगलेलं आहे. कवीला चेहऱ्यावर खोटं हसू ठेवावं लागतं, खोटं हसू ठेवून लोकांना भेटावं लागतं एक श्रीमंत माणूस म्हणून. आणि हे falsehood जीवन, हे खोटं जीवन कवीनं जगलेलं आहे, परंतु कवीला आता या खोट्या जीवनाचा कंटाळा आलेला आहे. मग त्याच्यानंतर काय झालं बघा की दे विल बी व्हिक्टिम्स ऑफ अननॅचरलनेस अँड विल बी सराउंडेड बाय फेक फ्रेंड्स, बट ही थिंक्स दॅट द रिच शूड एक्सपिरियन्स पॉवर्टी सो दॅट दे कॅन हँडल द रिव्हर्स सिच्युएशन वेल. आता श्रीमंत माणसाला
खरं खोटं कळतच नाही की आपला खरा मित्र कोण आणि खोटा मित्र कोण. कारण की त्याच्याकडे जो पैसा असतो त्या पैशासाठी सगळे मित्र जमा झालेले असतात आणि त्याच्यामुळं खरं खोटं त्याला कळत नाही. आणि म्हणून श्रीमंतांनी कधीतरी गरीब व्हायला पाहिजे, त्यांची श्रीमंती जायला पाहिजे आणि गरिबीचे दिवस त्यांनाही यायला पाहिजे, म्हणजे त्यांना खऱ्या मित्रांची जाणीव होईल असं कवीला म्हणायचं आहे. परंतु गरिबांनी जे आहेत त्या गरिबांविषयी सुद्धा एक वाक्य केलेलं आहे बघा. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. गरीब लोकांना श्रीमंत होण्याची गरज नाही जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, कारण की त्यांनी जीवनाचा अनुभव ऑलरेडी घेतलेला आहे. परंतु श्रीमंत माणसांना गरिबी काय असते आणि गरिबीमध्ये खऱ्या अर्थानं आपले खरे मित्र कोण आहेत हे कळतं. म्हणून गरिबीचा अनुभव श्रीमंतांना घ्यावा लागतो आणि म्हणूनच श्रीमंतांनी खाली यावं लागतं. कम डाऊन असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे. रिच मेन शुड कम डाऊन. नंतर आहे लास्ट स्टांजा. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. बघा या ठिकाणी काय सांगितलं की द पोएट ॲट द एंड ऑफ द पोएम लॅमेंटेड अबाउट दोज डेज वेन ही हॅड बीन रिच. त्याने दुःख व्यक्त केलेलं आहे जेव्हा तो श्रीमंत होता, त्याच्याविषयी श्रीमंतीचा काळ त्यांनी जो अनुभवलेला आहे त्या काळामधलं दुःख त्यांनी व्यक्त केलं कवीनी. की कवी काय म्हणतात बघा, ही हॅड अ नंबर ऑफ फ्रेंड्स. त्यांना खूप सारे मित्र होते त्या काळात. आणि म्हणून कवी काय म्हणतात, आपण कवीच्याच भाषेत बघूया की इन द लँग्वेज ऑफ द पोएट दोज फ्रेंड्स वेअर अनट्रू. ते मित्र खरे नव्हते, खोटे मित्र होते. ही डज नॉट रिग्रेट लुझिंग हिज प्रॉस्पेरिटी. ऑन द कॉन्ट्ररी ही इज हॅपी विथ व्हेरी फ्यू फ्रेंड्स ही हॅज नाऊ. ही नोज दॅट दे आर रियल, सो दे डू नॉट नीड टू प्रिटेंड देअर loyalty towards him. He enjoys their company more than the money which he no longer has. आता हा कवी गरीब झालेला आहे आणि गरीब झाल्यानंतर त्याला मित्र आता पहिल्यापेक्षा कमी आहेत. त्याच्याकडे आता पैसा नाही याचं त्याला दुःख नाही, परंतु त्याच्याकडे आता चांगले मित्र आहेत याचा मात्र त्या कवीला खूप आनंद आहे. अशा प्रकारे मित्रांनो, मनी ही कविता आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना ही कविता समजली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.